बघ असं मंदिर दिसते मस्तपैकी, नाही तर ह्याच्यावर भगवा झेंडा. जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज मावशी इकडं आलतो लिंबवलीला. तर यावेळी सकाळीच मॅगी केलती ना, आता मॅगी घेतो कारण की मॅगीन पण आजकाल जाम प्रोटीन असते. तर मॅगी खाली न निघले होतं जावाला मराठी पाड्याला. तर इथं मराठी पाड्याला पोचलो कारण की इथं महाराजांचं मंदिर आहे. तर इथं उतरल्यावर तर इथं पहिलेच महादेवाची मूर्ती आहे ना, इथं गड किल्ल्यासारखं बनवलेलं आहे. तर मग तिथं आत घुसतो होता दरवाजांशी. तर दरवाजांशी आत आल्यावर तर इथं समोरच महाराजांचं मंदिर दिसते. तर इथं मंदिरात आता वरती जाऊ आपण. तर वरती आल्यावर तर इथं त्यांचे कुलदैवत आई तुळजाभवानी आईचं या होता मंदिर होतं बारका. तर तिथल्या पुढं आलो तर इथं मंदिर तर भारी दिसतं जाम भारी. तर मग आणशी महाराजांची मूर्ती बघली, महाराजांना प्रणाम केला न, जरा एक निवेदन होता ते ठेवला महाराजांच्या जवळ ना, निघलो पुरं. तर इथं राजमाता जिजाऊचा या होता, तिथं पण पाय पडलो. तर खाली आलो तर त्यांना तलवार कशी भेटली, त्यावेळी शपथ कुठं घेतली, त्याच्या अशा पेंटिंग होत्या. मग त्यांशी ये बाजूला आलो तर आणशी पूर्ण नीट दिसतं तर मंदिर. ते बघ असं मंदिर दिसते मस्तपैकी, नाही तर ह्याच्यावर भगवा झेंडा. तर इथं राज्याभिषेकाची एक फ्रेम होती, म्हणजे राज्याभिषेक कसा जायला ना. अजून इथं या होता छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल होता ना. अजून बऱ्याच होते पेंटिंग त्यांच्या इतिहासाच्याबद्दल. तर इथं बऱ्याच त्यांचे हत्यार, म्हणजे आपले मराठा कवळ म्हणजे हत्यार वापरायचं, कंच वापरायचं. तर इथं बघा हे भालं बिलं, तर हे त्यांचं शस्त्र ढाल या त्या सगळा काय होता. तर या शस्त्र बी बघला ना, निघलो आता घरा जावाला. तर आता घरा आल्यावर मावशी सांचे तर वापस फ्रेश होईलो ना, वापस निघलो आमच्या घरा यावाला वाघबिलला. नाही वाघबिलला आल्यावर तर मम्मी बघले बस ना, सांगते का लगेच डीमार्टला जा. आता याच्यानं विचार करण्यासारखी काहीच बात नव्हती कारण की मम्मीचे पुरं कोणी बोलूच नाही शकत. तर मग निघलो वापस डीमार्टला जावाला. तर डीमार्टला आलो तर आता मी मुद्दाहून खर्च बसवासाठी डार्क चॉकलेट घेतला आणि या जरा मकेन्ससारखा तलाल घेतला. तर मग आईल्या होता घरा या तल्ले. आता या खाता न, आजच्यासाठी आवराच. भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.